शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे। आजची जी अपडेट आहे ती SC/ST कॅटेगरीसाठी 40 ते 50% अनुदानावरती इनव्हील बोरिंग अनुदान संदर्भातील आहे। महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्या योजनेच्या माध्यमातून SC/ST कॅटेगरीसाठी अगोदर तर मागेल नमस्कार मित्रांनो, प्रथमतः आपल्याला महाडीबीटी पोर्टल ह्या वेबसाईटवर यायचं आहे। ह्या वेबसाईटवर आल्यानंतर फार्मर ID टाकून आपलं लॉग इन करायचं आहे आणि ते घटकासाठी अर्ज करा। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी शेतकऱ्यासाठी विशेष योजना ह्याच्यावरती बाबी निवडा, ह्याच्यावरती क्लिक करायचं। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पुढे आता बघू, तालुका निवडायचा आपल्याला। तालुका निवडल्यानंतर गाव येईल, गाव निवडल्यानंतर फार्मर ID येईल, गट नंबर येईल। आता मुख्य घटकमध्ये अनुसूचित जाती जमाती ही ऑटोमॅटिक येईल। आता बाब निवडा, याच्यामध्ये आपल्याला आता इनव्हील बोरिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली येईल कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आपणास शासनाने जमीन वाटप केली आहे का। जर शासनाने जमीन वाटप केली असेल त्या योजनेअंतर्गत तर होय करा, नाहीतर नाही करा। आता इथे काय सन 2001 नंतर मला तिसरे अपत्य झालेले नाही, इथं आपल्याला नाही करायचं आहे। इथं खाली आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचं। इथं पूर्वसंमतीवर काय म्हणतो बघा, मी पूर्वसंमतीशिवाय कोणत्याही बाबीची खरेदी बांधकाम खोदकाम करणार नाही आणि पूर्वसंमतीशिवाय केलेल्या कामासाठी मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, कुठलेही आता महाडीबीटीमध्ये फॉर्म भरल्यानंतर आपल्याला योजना जर लागली तर आपल्याला त्यांच्या पूर्वसंमतीशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही। आता खाली काय आहे, मी यापूर्वी विशेष घटक योजनेअंतर्गत अथवा शासनाच्या कोणत्याही योजनेतून नवीन विहीर बांधकामासाठी किंवा जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी लाभ घेतलेला नाही। याचा अर्थ काय आहे, ह्या योजनेतून म्हणजे ह्या महाडीबीटीतून नवीन विहीर बांधण्यासाठी किंवा जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी लाभ घेतला नाही असा अर्थ होतो याचा। आता इथं खाली आपल्याला जतन करा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं। आता मी पहिलंच फॉर्म हे केलेलं आहे त्याच्यामुळे इथं काय दिसणार नाही। आता जतन करा केल्यानंतर खाली आता इथं अर्ज करा ऑप्शन येईल। इथं अर्ज करा ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पहावरती क्लिक करायचं। पहावरती क्लिक केल्यानंतर इथं अर्ज येईल। अर्ज आल्यानंतर इथं तुम्हाला पे करायचं आहे। 23 रुपये 60 पैसे ह्याचं पेमेंट आहे। हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट भेटेल। रिसिप्ट भेटल्यानंतर तुम्हाला पुढं प्रोसेस व्हायचं म्हणजे कसं, आता योजनेमध्ये निवड झाली तर तुम्हाला मेसेज येईल कागदपत्र अपलोड करा म्हणून। कागदपत्र अपलोड केल्यानंतर ती पुढची प्रोसेस आहे, ती तुम्हाला हळूहळू पुढच्या प्रोसेसमध्ये। धन्यवाद। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा। धन्यवाद।